गुड मॉर्निंग सर्वांना। आज आहे गणेश चतुर्थी व्रत, तर त्यासाठी मी फुलं आणलेले आहेत। हे बघा, एक प्रकार, 2 गोकर्ण, हे प्राजक्ताचे 3, हे गुलाबाचे छोटे 4, हे पण वेगळेच आहे कोणतरी 5, छोटी जास्वंद 6, सोनचाफा 7 आणि मोठी जास्वंद, असे फुलं आणलेले आहेत। आणि दुर्वा पण आणलेले आहेत गार्डनमधून। एक छोटासा पेरू पण आणला आहे ठेवायला। आज आहे भावाचा उपवास, तर त्यासाठी मस्त अशी खिचडी केली, गरम गरम खायची। गब्बस। आज बनवणार आहे आपण मूग डाळीची खिचडी। याच्यासाठी एक अर्धी वाटी डाळ आणि अर्धी वाटी बिना सालीची मुगाची डाळ घेतली, धुवून घेतली। तर कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण, मसाला आणि मीठ घेतलं। इकडं तेल गरम केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। तर फोडणी देते मी। आता ह्याच्यामध्ये जिरं टाकलं, सारी मोहरी, लसूण, चांगली फोडणी बसून द्यायची। त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा थोडा फ्राय होऊन, तर कांदा फ्राय होऊ दिलाय। त्याच्यात टाकणार आहे टोमॅटो, हळद आणि कोथिंबीर। आता हे फ्राय झालंय, टाकायचा पण थोडासा मसाला, मीठ, चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। डाळ आणि तांदूळ हे पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे। छान असं फ्राय झालेलं आहे। जेवढा आपण डाळ तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आणि ओतायचं। कुकर लावून घ्यायचा, 2 शिट्ट्या करायच्या। मस्त अशी मऊ लुसलुशीत मुगाच्या डाळीची खिचडी तयार होते। वरून तूप टाकायचं, पापड भाजायचा, खूप छान लागते। तर मी कुकर बंद करते, झाकण लावून घेते। भातासोबत खाण्यासाठी मस्त अशी कुरडई पण तळून घेणार आहेत आपण। ते थोडंसं टाकलं, कारण म्हणजे रियुजेबल तेलाचा मी जास्त वापर करत नाही, त्यामुळे थोडंसंच टाकलं। आपली कुरडई तळून झाली। सोबत खाण्यासाठी 4 पापड्या पण तळायचे। भात बनलाय मस्त असा, आता वाढणार। ठीक है।
काय तिला नेल पेंट लावायचंय. घ्यायचं ते काय ते काय लिपस्टिक. हां ते सगळं 299च्या आतमध्ये. आज आपण बनवणार आहे मस्त अशी कोबीची भाजी सिंपल पद्धतीने. जिरे मोहरी टाकले, ठेचलेला लसूण टाकायचा आहे, थोडा कढीपत्ता, कांदा टाकायचा, त्यामुळे टेस्टी भाजी होते. एकदम फ्राय करून द्यायचे. काय होतं त्याच्यात थोडीशी हळद टाकायची, कोथिंबीर टाकायची खूप सारी, म्हणजे चव लागते चांगली कोथिंबीर. मसाला टाकायचा चवीपुरता, मीठ, जास्त भाजी नाही, थोड्याच प्रमाणात करणार आहे. पाहू शकता याच्यात कोबी टाकणार आहे. काय होतं प्रकारे भाजी तयार झाली. आता आपण ते टाकूया शेंगदाण्याचं कूट. जास्त कूट टाकल्यामुळे टेस्टी लागते. भाजी तयार झाली. काय होतं